आज शरद पवारांनी पत्रकारांना खूप नाराज केलं असणार. काहीच मिळालं नाही हो. मला थोडं मिळालं. आमचं त्यांचं हाड वय नव्हतंच हो कधी. माझ्याकडे पाहिल्यानंतर हाडं दिसतील पण वैर नाही, बिलकुल नाही. आणि त्यांच्याकडे पाहिल्यानंतर हाडं कुठे आहेत तेच कळणार नाही, कारण तिथेही वैर नाही, मतभेद नाहीत. असलाच तर आमच्या दोघांमध्ये थोडासा पोटभेद आहे. ते दोघांकडे उभारल्यानंतर बघितल्यानंतर तुम्हाला दिसून येतील की पोटभेद आहेत. माझी कदाचित पुणेरी भाषा असेल, त्यांची अस्सल ठाकरी भाषा. शब्दाची निवड करताना त्यांनी कधी मागं पुढं पाहिलं नाही आणि काटकसरी दाखवली नाही. अचूक मुक्त हस्ते शब्दांचा प्रचंड मारा करण्याच्या संबंधी बाळासाहेबांचा हात कोणी धरणार नाही. गेल्या अनेक वर्षाचे आमचे कधी संघर्ष झाले, अनेक वेळेला एकत्रित बसलो. हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आज सगळे व्यासपीठावरती इंडियन आयडॉल जमलेले आहेत. पण अर्थात माननीय वाजपेयीजी, लताजी आणि अमिताभजी हे इंटरनॅशनल आयडॉल्स आहेत, जागतिक आयडॉल्स. बाकी आता ही क्रेजच निघालेली आहे. एकदा कोणीतरी इंडियन आयडॉल म्हणून काहीतरी झालं सुरुवात त्या टी व्हीवरती. प्रत्येकजण आपला कुठे ना कोणीतरी एखादं पोरगं उभं करतं, माटुंगा आयडॉल, भांडूप आयडॉल, अमुक आयडॉल. अरे काय आहे काय? कोणी लातूरचे आयडॉल, कोणी बारामतीचे आयडॉल. बरं, असे एक 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 उभे राहायला लागले. मी काय माझी सोय लावू इच्छित नाही. लताजी आल्या, माझे जुने मित्र जॉर्ज. मी जॉर्जला सांगितलं, जॉर्ज म्हटलं तू नॉनव्हेज सोडलेलं दिसतंय, पण तुझं भाषण अगदीच शाकाहारी झालं. हा मुंबईचा एकेकाळचा वाघ हो, दिल्लीला गेल्यानंतर फुकट गेला. आज शरद पवारांनी पत्रकारांना खूप नाराज केलं असणार. काहीच मिळालं नाही हो. मला थोडं मिळालं. आमचं त्यांचं हाड वय नव्हतंच हो कधी. माझ्याकडे पाहिल्यानंतर हाडं दिसतील पण वैर नाही, बिलकुल नाही. आणि त्यांच्याकडे पाहिल्यानंतर हाडं कुठे आहेत तेच कळणार नाही, कारण तिथेही वैर नाही, मतभेद नाहीत. असलाच तर आमच्या दोघांमध्ये थोडासा पोटभेद आहे. ते दोघांकडे उभारल्यानंतर बघितल्यानंतर तुम्हाला दिसून येतील की पोटभेद आहेत. अमिताभने एक जुनी आठवण दिली आहे, पण ते खरोखर त्याने अजून आठवणीत ठेवली आहे. फार जुन्या झाली, बरीच वर्ष झाली त्याला, व्ही पी सिंग असल्यापासूनची. गेलं ते टिनपाट. पण आता अजूनही सरकारी खर्चानं भोगतोय सगळं आणि शिव्या घालतोय. पण जाऊ द्या, ज्याचे कर्म त्याच्यापाशी. पण अमिताभने माझ्याबद्दल जे आपुलकीचे शब्द काढले त्याबद्दल मी अमिताभजींचा सुद्धा फार अत्यंत आभारी आहे. शिवशाहिरांनी माझ्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या, बेसिनच्या नळाची गोष्ट सांगितली, आणि मला खरोखर पाण्याचा एक एक थेंब असा पडत राहिला की चीड येते, सणत जाते डोक्यात. पण हे सगळं आपण वाचवलं पाहिजे, कारण पाण्या वाचून महाराष्ट्र तडफडतोय. वाद चालू आहे पण पाणी कुठे नाही आहे. ते महाराष्ट्रामध्ये पाणी नसल्यामुळे नळाला आणखीन इतर गोष्टींना पाणी नाही आहे. ते पाणी निर्माण करण्याची ताकद तुमच्यामध्ये निर्माण हो, अशी शिवचरणी प्रार्थना करून मी आपली रजा घेतो. जय.
मी विचार करत होतो की आज आपण काय बोलायचं, कारण आम्ही दोघं एकमेकाच्या बद्दल भरपूर बोललेलो आहोत. माझी कदाचित पुणेरी भाषा असेल, त्यांची अस्सल ठाकरी भाषा. शब्दाची निवड करताना त्यांनी कधी मागं पुढं पाहिलं नाही आणि काटकसरी दाखवली नाही. अचूक मुक्त हस्ते शब्दांचा प्रचंड मारा करण्याच्या संबंधी बाळासाहेबांचा हात कोणी धरणार नाही. गेले अनेक वर्षाचे आमचे कधी संघर्ष झाले, अनेक वेळेला एकत्रित बसलो, विविध प्रश्नांच्या संबंधी मोकळेपणानं चर्चा केली. त्यांनी आपली रोखठोक मतं कधी आमच्यापासून किंवा कुणापासून लपून ठेवलेली नाहीत. हा बाळासाहेबांचं वैशिष्ट्य. मला आठवतंय त्यांची पहिली सभा मी पाहिलेली होती की ज्या वेळेला रामराव अधिक हे स्टेजवर होते आणि संघटनेच्या निर्मितीच्या संबंधीची भूमिका बाळासाहेबांनी मांडलेली होती. आमचे एक मित्र होते BK देसाई म्हणून, बाळासाहेबांचे मित्र होते. त्यांच्या समवेत ती सभा आम्ही दुरून ऐकलेली होती आणि त्यावेळेला सांगत होते देसाई मला की सुरुवात आहे, महाराष्ट्राच्या समाजकारणावर एक जबरदस्त ठसा बसवण्याच्या संबंधीचं कर्तृत्व या व्यक्तिमत्वात आहे. नंतरच्या काळातला महाराष्ट्राचा इतिहास ज्यावेळी लिहिला जाईल, तो मतभेद असले, मतभिन्नता असली तर तो बाळासाहेबांच्या शिवाय पुरा होऊ शकणार नाही. याच्याबद्दल कोणाच्या मनामध्ये शंका नाही. कदाचित तुमच्यापैकी कोणाला माहिती नसेल, राज तुलाही माहीत नसेल, उद्धव तुलाही माहीत नसेल, बाळासाहेबांनी आणि आम्ही म्हणून एकत्र व्यवसाय केला होता. आम्ही एक 5-6 मित्रांनी मिळून एक मासिक काढलं. बाळासाहेबांच्या घरी सगळी चर्चा झाली, मासिक काढायचं ठरलं. 5-5 हजार रुपये प्रत्येकाने गुंतवणूक करायची ठरली आणि कोणीतरी सल्ला दिला. ते मासिक आमची काढण्याची कल्पना जसा इंग्लिशमध्ये टाईम मासिक आहे त्या धर्तीवर आपण काढायचो. आणि कोणीतरी सल्ला दिला की पहिला अंक तुम्ही सिद्धिविनायकाला जो अर्पण करा, तो एवढा खपेल की कुठं दिसणारच नाही. आणि पहिला अंक आम्ही सिद्धिविनायकाला अर्पण केला, पुन्हा तर कधी दिसलाच नाही. तो धंदा व्यवसाय एकत्रितपणाने केला. ज्यांनी कोणी त्यांना सल्ला दिला असेल, त्याची भेट झाल्याच्या नंतर बाळासाहेबांनी त्यांचं स्वागत कसं केलेलं असेल याच्याबद्दल मी काही अधिक सांगण्याची आवश्यकता नाही.